नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा जाते. लेखक क्रमांक 70, 10 मार्च. न भंगणारे अभंग. सकल संत समाजाला ईश्वराभिमुख करायला अतिशय तत्पर असतात आणि त्यासाठी ते भजन, कीर्तन, प्रवचन अशा विविध मार्गांचा अवलंब करतात. अगदी जे समर्पक आपलं म्हणणं आहे ते मोजक्या शब्दात पद्यरचनेत जे करतात त्याला अभंग म्हणतात. त्याची गेयता, रसाळता, त्यातली गोडी माणसाला खिळवून ठेवती आणि म्हणूनच न भंगणारे, त्याच्यात रत करणारे, रममाण होणारे असे अभंग आहेत असं म्हणलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अभंगाच्या रचनेच्या बाबतीत विचार केला तर कोणताही संत अभंग शेवटी नामा म्हणे तुका म्हणे हे जरी असलं दिसत असलं तरी संत त्याचं कर्तृत्व, रचना ही ज्ञान, त्यातले जे ज्ञान आहे ते ज्ञान मात्र पारंपरिक आहे, त्याच्यात आमचं ज्ञान नाही असं सांगतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे थोडक्यात ते वेद प्रतिपादित म्हणत वेद प्रामाण्यता सिद्ध करतात. अगदीच अनेको अभंगात तर तुकाराम महाराजांच्या वगैरे तर आपण अनेकदा बघितलेत, पण निवृत्तीनाथ महाराज नाथ संप्रदायाचे जे होते, गहिनीनाथांचे शिष्य होते, ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते, त्यांनी काय केलं, त्यांनी वेदांची महती कशी गायली, अनेक वेळा वेदांकडं आपलं लक्ष कसं खेचलं किंवा तिकडं निर्देश कसा केला. कारण तो काळ जसा होता, प्रत्येक काळानुरूप ह्या घटना घडत आहेत. लोकांचं लक्ष आता फक्त वेदांकडं वळवणं गरजेचं होतं, तेवढीच ड्युटी त्यांनी केलेली आहे त्यावेळेस त्या संतांनी. म्हणून त्यांनी सांगितलं एका अभंगात, वेदबीज साचे संमत श्रुतींचे, गुह्य या शास्त्राते हरी माझा. म्हणजे जे सांगतायत ते जे श्रुती संमत आहे ते वेदांचे बीज आहे. तसेच जे आध्यात्मिक शास्त्राचे गुह्य हरी माझा आहे असे म्हणतात. हे तत्कालीन परिस्थितीनुसार लोकांना ईश्वराचे प्रेमाचे वेड लावायचे होते, म्हणून पुन्हा पुन्हा ते लावत असताना लक्ष मात्र त्यांचं वेदांकडं खेचायचा प्रयत्न केला आहे. आणि वेदाज्ञानुसार समाजाने वागले पाहिजे, म्हणून वेद किती महत्त्वाचे आहेत हे प्रत्येक संत आपापल्या परीने सांगत आलेले आहेत. क्वचित प्रसंगी गुरुची शपथ घेऊन ते सांगतात. जसे वेदाधिक मत शास्त्र हे बोलतं, श्रुतींचा संपत वाद जेथे. पुढे बराच मोठा अभंग आहे, पण शेवटी ते म्हणतात, निवृत्ती म्हणे गुरु गैनीत सौरसे, आपण जगदीश सर्वारूपी. म्हणजे वेद आणि श्रुती हे एकच आहेत. निष्कारण तुम्ही त्याच्या द्वंद्वात पडू नका आणि त्याचा द्वंद्वात पडून तुमचा घात करून घेऊ नका. आणि ह्याच्यात पुढं एका अभंगात तर थेट त्यांचा संबंध मला अग्निहोत्राशी वाटला. म्हणून मी सांगते की नाही दिनमान नाही तेथे रात्री, अवघेची गोत्रे लाविले. म्हणजे उदय असतु ठेला, वेदांसी अबोला, निवृत्ती गैनी लाविली उन्मनी. मध्ये बरंच मोठं पद आहे, पण सांगितलं त्यांनी मुख्य काय आहे की दिवस नाही, रात्र नाही, म्हणजे संधिकाल आहे. उदय आणि अस्ताला वेदांशी अबोला धरला, म्हणजे त्यावेळी कृती करणे हे किती गरजेचं आहे हे सुचवलं आहे. एकदा का कृती केली की वादच संपला हे सांगितलेलं आहे. रोज आहुती स्वीकारायला ब्रह्म येतं की जे सदैव जीवाला तारते आणि सुख शांती समाधान देते. आणि त्याला त्यांनी हवाला देताना सनकादींनी पण विवेक केला, वेद महती गायली. आणि हेच मी त्या म्हणजे शपथेवर गहिनीनाथाचा शिष्य निवृत्ती सांगतो असं सांगितलं आहे. आणि उन्मनी साधून ब्रह्मपद निर्वाणी पावते असं म्हणलं आहे. आणि हेच त्यांचे बोल परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी सुद्धा वेगळ्या शब्दात अगदी जसेच्या तसे म्हणले की एक अग्निहोत्र एकाग्रपणे निष्ठेने मन लावून केले तर त्या मूर्त वैश्वानर रूपाशी तादात्म्य होण्याचा प्रयत्न केला तर योगाची सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणजे मन अमन होणं किंवा उन्मनी अवस्था ही सहज साध्य होऊ शकते. बाकी कोणत्याही व्यापाशिवाय आपल्या खूप व्यस्त असणाऱ्या जीवनातून रोज सकाळ संध्याकाळ थोडा थोडा वेळ आपण काढू शकतो किंवा काढूया. आणि शांतपणे अग्निहोत्र जर केलं तर आजच्या या धकाधकीच्या काळातसुद्धा हे जे माणसाच्या जीवनाचं अंतिम साध्य सांगितले आहे ते आपण सहज प्राप्त करू शकतो. फक्त दृढ विश्वासाने हाच जन्म आता आपला शेवटचा
आपण सर्व सुखोपभोग भोगून झालेले आहेत, आपल्याला सत्संग उत्तम मिळालेला आहे, सर्व काही ज्ञात झालेलं आहे, अशा वेळी अशी खात्री बाळगायची आणि अग्निहोत्रात रत व्हायचं. फक्त थोडा थोडा वेळ रोजच्या रोज, सकाळ संध्याकाळ. श्रद्धेने अशक्य अशी कुठलीच गोष्ट जगात नाही. मग संतांच्या इतकाच श्रद्धा श्रीमंतीनं आपण याचा अनुभव घेऊया, त्यात रत होऊया आणि नित्य करूया. पण त्यासाठी त्यांच्या वेदवाक्यांना आणि त्यांना धन्यवाद दिल्याशिवाय राहत नाही. धन्य वेदवाक्य आणि धन्य संतवचन. नमस्कार.